क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. भारतीय समाजाच्या इतिहासात सावित्रीबाई फुले यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले आहे. 3 जानेवारी 1831 रोजी जन्मलेल्या सावित्रीबाई फुले या केवळ पहिल्या स्त्री शिक्षिका नव्हत्या, तर त्या स्त्री शिक्षणाच्या क्रांतीच्या जनक होत्या. अशा महान क्रांतिकारक स्त्रीच्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार, त्यांचे कार्य आणि संघर्ष आठवणे ही काळाची गरज आहे. त्या काळात स्त्री शिक्षण म्हणजे पाप मानले जात होते. समाजातील रूढी, अंधश्रद्धा आणि अन्यायकारक परंपरा स्त्रीला शिक्षणापासून दूर ठेवत होत्या. अशा परिस्थितीत सावित्रीबाई फुले यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत सन 1848 साली पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. हा निर्णय समाजासाठी धक्कादायक होता. शिक्षण देताना त्यांच्यावर दगडफेक, शिवीगाळ, अपमान झाले, तरीही त्या खचल्या नाहीत. सावित्रीबाई फुले या केवळ शिक्षिका नव्हत्या, तर समाजसुधारक, कवयित्री आणि विचारवंतही होत्या. त्यांनी विधवा पुनर्विवाह, बालहत्या प्रतिबंध, अस्पृश्यता निवारण यासाठी कार्य केले. युद्धांसाठी आश्रयगृह उघडून त्यांनी माणुसकीचे दर्शन घडवले. त्यांच्या अशा महान जीवन कार्यामुळेच आज आपण त्यांची जयंती ही बालिका दिन म्हणून साजरी करतो. त्यांचे जीवन म्हणजे संघर्षातून घडलेली क्रांती होती. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे, हे सावित्रीबाईंनी कृतीतून दाखवून दिले. त्यांनी स्त्रीला शिक्षण दिले म्हणजे संपूर्ण पिढी सशक्त होते, हा विचार समाजात रुजवला. आज मुली डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी बनत आहेत, यामागे सावित्रीबाई फुले यांचे योगदान अमूल्य आहे. सावित्रीबाई फुले जयंती म्हणजे केवळ एक दिवस साजरा करणे नव्हे, तर त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याची जबाबदारी स्वीकारणे होय. स्त्री पुरुष समानता, शिक्षणाचा प्रसार आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल. सावित्रीबाई फुले यांचे जीवन प्रत्येकाला प्रेरणा देणारे दीपस्तंभ आहे, जो आजही समाजाला योग्य दिशा दाखवत आहे.